सध्याची दुष्काळाची स्थिती ही 1972 पेक्षाही भयानक असून दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली। संगमनेर तालुक्यातल्या तळेगाव येथे आयोजित टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते। संगमनेर तालुक्यामध्ये सुद्धा 160 वाड्यांना 19 गावांनी 160 वाड्यांना रोज 4-5 गावं वाढतात अशा अवस्था आहे। 4-5 टँकर वाढतात अशा प्रकारची अवस्था आहे। प्रत्येक दिवस अवघड होत चाललेला आहे। जसा तळेगाव भाग आहे तसा टँकर आपण पठार भाग कठीण आहे। या सगळ्या परिसरामध्ये रोज गावं वाढतात आणि टँकर देण्याचा प्रयत्न आपला चालू आहे। टँकर भरण्याचे सोर्स आता नदीला पाणी होतं म्हणून ठीक आहे, पुढे टँकर कुठं भरायचे हा सुद्धा प्रश्न होऊ शकतो। इतकी अवघड अवस्था आहे, पाणी आणायचं कुठून? म्हणजे तरी महाराष्ट्रात जी अवघड अवस्था आहे जे रोज टीव्हीवर पाहतात त्याच्यापेक्षा बरं आहे आपलं असं माहिती पाहिजे। यामध्ये सुद्धा आपलं नियोजन असतं की रोजचा टँकर कमी होत चाललेलं। फक्त आता एक आणखी प्रयोग आपण केलाय आणि तो म्हणजे टाके द्यायचा आणि आपला साखर कारखाना आणि दूध संघ यांच्या मिळून जवळ 200 टाके आपण आता आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये देतो आहोत। आणि साखर कारखान्याने आणखी सांगितलं की तुम्ही आता ती व्यवस्था करा, ओटे करणे 3 प्रकारचे ओटे लागतात। एक टँकर उभा राहायला, त्याच्यानंतर टाकीत पाणी पडलं पाहिजे असं लेवलला तर टाकी, आणि त्याच्याबरोबर भांडं ठेवता आलं पाहिजे, नळ तर कोणाला बसवलं असं ते। त्याच्यानंतर 200-250 टाक्यांचं व्यवस्थापन करतो, पण आता एक टाक्या ठेवायला लागल्यापासून एक अडचण व्हायला लागली, त्याच्यामध्ये जास्त मदत आम्हाला पाहिजे। आढावा बैठकीच्या निमित्तानं मंगल कार्यालयाचं उद्घाटनही नामदार थोरातांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं। या बैठकीस बाजीराव खेमनर, सत्यजित तांबे, बाबा ओहोळ, बाळासाहेब गायकवाड, पद्मा थोरात, आरती दिघे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।